नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. पंढरपुरात गेल्या 6 दिवसांपासून उसाला प्रति टन 3,500 रुपये भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. आज शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आमदार रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडण्यात आले. जिल्ह्यातील 16 कारखान्यांनी 3,000 रुपये पहिली उचल दिली आहे. त्यामुळे उपोषण जरी थांबले असले तरी उर्वरित कारखान्यांच्या गव्हाणीत जाऊन आंदोलन सुरू राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनाची धग आता कायम राहील. याला काही अंशी मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दोष देईन, कारण निवडणुकीमध्ये साखर कारखानदारांनाच मतं देऊन निवडून दिल्याचे हे सगळे परिणाम आहेत. तेव्हा साखर कारखानदार म्हणजे ऊसाचा पैसा बुडवणारेच जर का आमदार असतील तर विधानसभेत सर्वपक्षीय, तर मग विधानसभेत ऊस दरावर चर्चा होईलच कशी? मुख्यमंत्र्यांनी तर सरळ सरळ ब्लॅकमेलरची भूमिका बजावलेली आहे की 15 रुपये मुख्यमंत्री निधीसाठी द्या, नाहीतर तुमची काटामारी बाहेर काढेन. म्हणजे काटा मारतात हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. माहित असताना जर याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ काय? मग 15 रुपये दिलं की काटामारीवर मुख्यमंत्री भाष्य करणार नाहीत का? खरं तर माध्यमांनी मुख्यमंत्र्यांनाच याचा प्रश्न विचारला पाहिजे. माझ्या माहितीनुसार 16 साखर कारखान्यांनी पहिली उचल 3,000 पेक्षा जास्त जाहीर केलेली आहे. बाकीच्या कारखान्यांना आताच आम्ही काहींना फोन करून निरोप दिलेला आहे. काही ठिकाणी आता कार्यकर्ते आंदोलन करायला जात आहेत. हे आंदोलन संपूर्ण सगळ्या साखर कारखान्यांनी मान्यता देऊपर्यंत थांबणार नाही. गव्हाणीत जातील कार्यकर्ते, कारखाने बंद पाडतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. याचं कारण रिकव्हरी मध्ये चोरी होते मोठ्या प्रमाणामध्ये. रिकव्हरी याचा अर्थ साखर कारखान्यांनी तयार झालेली साखर रेकॉर्डला न आणता त्यातली काही साखर ही लपवून ठेवली जाते आणि त्यातून ही जी काही चोरलेली साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि विकून त्यातून काळा पैसा तयार होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये टक्केवारी रिकव्हरीची कमी होणं याचं कारण हेच आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसायचं दुसरं कारण असं आहे की तोडणी वाहतुकीचा भरमसाठ खर्च लावला जातो आणि तो ऊसाच्या दरातून वजा केला जातो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसते. या संदर्भामध्ये एक याचिका मी स्वतः कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये दाखल करणार आहे.